उद्या 4 जून आहे आणि उद्या सर्वांना प्रतीक्षा आहे ती लोकसभेच्या निकालांची। पण लोकसभेचे निकाल जाहीर होण्यापूर्वी बैठकांचं सत्र पाहायला मिळतंय। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे। खरं तर राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीवरती या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे। या बैठकीला शिवसेनेचे नेते, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील। परंतु दुष्काळासोबतच उद्या येणारे निकाल, शनिवारी जाहीर झालेले एक्झिट पोल याबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चेची शक्यता आहे। वैभव परब माहिती देतील। वैभव, या बैठकीचं नियोजन का करण्यात आलंय, काय कारण कळतंय? ज्ञानदा, एकीकडे निवडणुकांची धामधूम म्हणजे निकालाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राज्यामधला दुष्काळाकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही आणि त्याच अनुषंगानं सर्व महत्वाच्या नेत्यांना वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री यांनी बोलवलेलं आहे, जेणेकरून या निकालानंतर दुष्काळाकडे कुठल्या प्रकारे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून घेतली जाते। आता या बैठकीत काय होऊ शकतं, तर जे महत्वाचे नेते आहेत आणि ज्या भागांमध्ये दुष्काळ पडलेला आहे त्या भागांमध्ये त्या नेत्यांना महत्वाची जबाबदारी दिली जाईल। म्हणजे पाण्याचे टँकर, चारा कशा रीतीने पुरवला जाईल याची जबाबदारी दिली जाईल। त्यानंतर सांगायचं झालं तर विधान परिषद आणि ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत शिक्षक पदवीधर त्याच्या संदर्भात देखील चर्चा होऊ शकते। आणि 4 जून नंतर एकनाथ शिंदे यांच्या वाटेला किती जागा येतात याच्यावर देखील विचारमंथन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढची आगामी काळातली रणनीती काय असू शकते याच्यावर देखील एक साधक बाधक चर्चा आहे ती होऊ शकते। त्यामुळे सर्व अंगाने बघायला गेलं तर एक महत्वाची बैठक ही एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे। धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।